आणि बातमी आहे राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित। राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचं आजपासून 2 दिवसांचं शिबिर भरतंय। ज्योत निष्ठेची, लोकशाहीच्या संरक्षणाची या घोषवाक्यासह शिबिराचं आयोजन झालंय। शिर्डीमध्ये आयोजित या शिबिराला राज्यभरातील सर्व जिल्हाध्यक्ष निमंत्रित आहेत। या शिबिराच्या निमित्तानं आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीबद्दल चर्चा केली जाईल। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या वतीनं 2 दिवसीय शिबिराचं आयोजन शिर्डीमध्ये करण्यात आलंय। सध्या मी पालखी निवारा या निवासस्थानी आहे। याच ठिकाणी पक्षाच्या या शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे। खरं तर अजित पवार गट पक्षातून बाजूला गेल्यानंतर आता हे होणारं पहिलंच अधिवेशन आहे आणि त्या अनुषंगानं एक जय्यत तयारी या परिसरामध्ये करण्यात आलेली आहे। ज्योत निष्ठेची, लोकशाहीच्या संरक्षणाची या घोषवाक्यासह हे शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे। राज्यभरातून जवळपास 1,500 ते 2,000 पदाधिकारी या ठिकाणी येणार आहेत। महिला कार्यकारिणी यासोबतच पुरुष कार्यकारिणी अशा सगळ्यांना या ठिकाणी निमंत्रित करण्यात आलेलं आहे। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगानं आपली जी तयारी आहे ती कशा पद्धतीने असावी, यासोबतच कोणते मतदारसंघ आपण ठरवलेले आहेत, कशा पद्धतीने त्या ठिकाणी काम करायचं आहे आणि आगामी काळात महाविकास आघाडी म्हणून आपल्याला निवडणुकांना सामोरं जायचं आहे, अशा विषयांचं मार्गदर्शन या निमित्तानं वरिष्ठ पदाधिकारी या ठिकाणी करताना पाहायला मिळतील। खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे यासोबतच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि सुरुवातीचं प्रास्ताविक भाषण हे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचं पार पडणार आहे। आणि त्यानंतर वेगवेगळ्या क्षेत्रातल्या खास करून सोशल मीडियाशी संबंधित देखील काही मान्यवरांचं या ठिकाणी व्याख्यान घेण्यात आलेलं आहे। ते कार्यकर्त्यांना या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत। आगामी काळात आपला जो पक्षाची लाईन आहे ती शाहू फुले आंबेडकर विचाराची असणार आहे आणि त्या अनुषंगाने आपण कशा पद्धतीने काम केलं गेलं पाहिजे, तळागाळात कशा पद्धतीने कार्यक्रम घेतले पाहिजेत, अशा वेगवेगळ्या विषयांच्या अनुषंगाने या शिबिरामध्ये मार्गदर्शन होताना पाहायला मिळणार आहे। आपण पाहतोय राज्यभरातले पदाधिकारी या ठिकाणी आता यायला सुरुवात झालेली आहे आणि साधारणपणे काही वेळात या ठिकाणी ध्वजारोहण होईल आणि त्यानंतर दिवसभर हे शिबिर पार पडेल। 2 दिवसीय हे शिबिर आहे आणि उद्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार जे आहेत ते समारोपपर भाषण करतील आणि कार्यक्रमाची सांगता होईल। कॅमेरामन सचिन शिंदेसह निलेश बुदावले, एबीपी माझा, शिर्डी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।